पाहतोय लाईट्स ऑन आहेत, मॅच ऑन होईल. पॉवर प्लेच्या ओव्हरला होईल सुरुवात. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहताय नरेश आणि सागर, नयन आणि सागर. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपल्या बॅटने खेळायचं होतं. प्लॅन मिस, पहिला चेंडू डॉट. नरेश ऑन बॉलिंग स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी आला. पॉवर प्लेचा षटक आहे, महत्वपूर्ण जबाबदारीचा हा स्पेल पहिल्या ओव्हरमध्ये टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू की टाकत असताना फलंदाजाला प्रॉपरली बीट केलाय. डॉट चेंडू आलाय. यावेळेचा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक होता, बॅटची लिडिंग घ्यायची होती परंतु झेल प्राप्त झाले नाही. मोठा आदरा भेटला असता करसोंडी संघाकडे, परंतु नडाल संघाच्या फलंदाजाला इथून जीवनदान देण्याचं नक्कीच पहिल्याच्या आतमध्ये दिला. जीवनदान सापडलंय नडाल संघाच्या फलंदाजाला. अगदी स्ट्राईक वरती नयन होता. पहिला चेंडू डॉट फेस केला, त्यानंतर सिंगल धाव कट केली. या एक धावेने श्री गणेश झालंय नडाल संघाचं. कल्पेशजी शिंदे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत होतं. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर श्री गणेश जिजादा देशमुख असतील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचं देखील मैत्री चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेला बसून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. अगदी पहिला चेंडू फेस करत होते सागर, पहिला चेंडू फेस करत आहे, तो देखील डॉट येतोय. 3 चेंडूचा होतो खेळ समाप्त. आमचे साथी समालोचक मंगेश सर आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत. निवृत्तीजी चालगे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस असेल. फटका देखना लायक, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना 1 बाउन्स 2 बाउन्स आला तो या ओव्हर मधला पहिला चौकार. थँक्यू डीजे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. नरेश, खालापूर एक्सप्रेस या नावाने संबोधला जाणारा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहतोय. करसुंडी टीमकडून सातत्यपूर्वक त्याला कित्येक वेळा गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय. खालापूर तहसीलकडून गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. एक वेगळी दहशत आणि एक वेगळा दर्जा या गोलंदाजाचा राहिला आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सागर नवगणे, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळाडू हा देखील खेळला आहे आणि प्रामुख्यानं ऑन स्ट्राईकवरती आपण त्याला पाहतोय. यावेळेला पाडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पंचांकडे लाऊड अपील केले होते परंतु पंचांनी दात फेटाळली. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नसल्या कारणानं सागरला बीट करत हा चेंडू जाईल डॉट आणि धावफलक स्थिरावेल. 5 आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला अजिंक्य सर. त्यानंतर सेकंड ओव्हरला देखील सुरुवात होईल. आमचे साथी समालोचक आजच्या रात्रीमध्ये अजिंक्य सर आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर मंगेश सर असतील आणि मागील 5 रात्रीमध्ये पुष्कर कानिटकर यांची साथ लागली होती समालोचन करत असताना. आज काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत नाही आहेत. नक्कीच हा सामना लाईव्ह पाहत असतील, परंतु आज त्यांची जागा भरून काढण्यासाठी आमच्या सोबत आमचे अजिंक्य सर ॲज अ कॉमेंटेटर आमच्या सोबत जॉईन झाल्यात. मैदानाच्या खेळ चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना पहिल्या ओव्हरचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 5. कोणताही ब्रेक थ्रू लागला नाही. मोठी विकेट येणं अपेक्षित होतं. नक्कीच नयनला बाद करण्यामध्ये गोलंदाजाने प्रयत्न केले होते परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र गोलंदाजाला लाभली नाही. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाज ऋषिकेश आलात. पहिला बॉल ऋषिकेशला पुल केलाय, सक्सेसफुल ठरतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावेसाठी आलाय. झाली या ओव्हरच्या अगदी चौकाराच्या साह्याने हीच सुरुवात दमदार केली आहे. फलंदाज नयनला आपण पाहतोय 3 चेंडू फर्स्ट करतोय, त्यामध्ये 5 धावा त्याच्या अकाउंट मध्ये.
स्ट्राईक वरती आहे नयन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन सागरनं देखील चांगली खेळी या पहिल्या ओव्हरमध्ये खेळून काढली होती. त्याच्या बॅटेमधून देखील सेकंड बॉलवरती चौकार आला होता. गोलंदाज ऋषिकेश ती पहिला चेंडू टाकत असताना कुठेतरी लाईन थोडीफार मिस करतोय. शॉर्ट बॉल होता, त्याला पुल करण्यात अगदी सक्सेसफुल ठरले फलंदाज नयन. सेकंड बॉल असेल या ओव्हरमधला. यावेळेचा चेंडू देखील अगदी पाहिला तर यॉर्कर लेंथ मध्ये होता. इथून नॉन स्ट्रायकर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. एक धाव झाली आहे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच रनआउटची विकेट आली जर हिट झाला असं स्टंप्सला, परंतु इथे तसं घडलं नाही. फलंदाज सेफ राहिल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. या एक धावाने स्कोर जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिल्या फक्त 5 धाबा आल्या. या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली आणि 2 चेंडूमध्ये 5 धाबा इथून ॲक्वर्ट केला तर नडाल संघाच्या फलंदाजांनी. यावेळेचा फटका चांगला विशेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बनून जातील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरून. पुन्हा शेकदा या ओव्हर मधला दुसरा चौकार. त्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती. नक्कीच फलंदाजीने सुरुवात दमदार केली आहे. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट मोठं सेट करणं अपेक्षित आहे आणि फलंदाज मैदानामध्ये अगदी स्ट्रायकर बॅट्समन गेले प्रामुख्याची जी जोडी आहे अगदी चांगली सुरुवात करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तर 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड. देर इज नो एनी ऑफ लॉस ऑफ विकेट्स. विकेट्स येणं अपेक्षित असेल गोलंदाजांकडून नक्कीच प्रयत्न केले जातात. पुढील बॉल गोलंदाजाचा. यावेळेचा चेंडू देखील हेलिकॉप्टर मिडॉन मध्ये अगदी डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथून मिसफिल्ड झाली आहे. पहिल्या अट्टामध्ये गॅदर करायचं होतं चेंडूला, पण इथून गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. मिसफिल्ड होणं अपेक्षित नाहीये. अगदी धावांचा ठोंगर इथून सेट केला जातोय. 4 चेंडू होतो खेळ समाप्त. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो आता 16 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. यावेळेचा फटका चांगला दमदार लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून जातोय. लॉंग ऑफ बाउंड्री पार, सीमा रेषे पार, चौकार. काय फटकेबाजी केली जाते. सागर ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करतोय. संघाला अगदी मोठ्या टार्गेट पर्यंत नेऊन ठेवतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. या बॉलला स्लॉक स्विकचा फटका. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. झेल झाली आहे ड्रॉप. झेलची संधी इथून नक्कीच झाली होती, परंतु फलंदाजांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी देण्यात आली आहे. सागर सारख्या फलंदाजी जिथून झेल मात्र ड्रॉप केली गेली आहे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय सुपर 6च्या लढती आजच्या रात्रीमध्ये, म्हणजे आजचा मेगा फायनलचा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. अंतिम आणि शेवटचा टप्पा अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. गेले आपण पाहतोय येणारे 8 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट झुंजताना आपण पाहणार आहोत आणि तदनंतर सुपर 6च्या लढतीला म्हणजे आजच्या 8च्या पोलमधून जो संघ क्वालिफाय होईल ना तो संघ खऱ्या अर्थानं महापोलीस संघाच्या अगेन्स्ट खेळेल शेवटची मॅच. परंतु सुपर 6च्या जसं लढतीला सुरुवात होईल, जे खऱ्या अर्थानं संघ लाईव्हच्या माध्यमातून पाणी घेऊन जा, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 12th मॅन किंवा खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. जे खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून जे क्वालिफाय झाल्यात 5 टीम आणि आजची शेवटच्या रात्रीमधील 1 टीम निघेल, म्हणजे टोटली सुपर 6च्या लढती आपण खेळणार आहोत. त्याकरता ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिली मॅच असेल मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 पाली
ही पहिली मॅच असेल. तदनंतर असेल धामोते आणि बोरगाव, महापोली आणि आजच्या रात्रीमधून जो संघ क्वालिफाय होईल त्यांच्या अगेन्स्ट, खऱ्या अर्थानं त्या महापोली संघाच्या अगेन्स्ट त्यांना खेळावं लागेल. आणि सुपर सिक्सच्या लढती अगदी अगदी आपण पाहतोय ना की थोड्याच कालांतरानंतर या ठिकाणी थोड्याच वेळानंतर सुपर सिक्सच्या लढती देखील होतील. जसा 8चा पोल संपेल ना, 8मधून एक टीम सुपर सिक्ससाठी दाखल होईल, तसंच आपण सुपर सिक्सच्या लढतीला सुरुवात करू. मार्केवाडी त्यांच्याविरुद्ध जीवन 11 पाली, धामोते, बोरगाव, महापोली आणि आजच्या 8च्या पोलमधून जो संघ सुपर सिक्ससाठी क्वालिफाय होईल त्यांच्या अगेन्स्ट, महापोली टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळावं लागेल. आणि ही सूचना आम्ही यासाठी देतोय आणि पहिल्याच मॅचला देतोय की जर कोणी लाईव्हच्या माध्यमातून पाहत असेल तर पहिली मॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे 8च्या पोलमधून. इथून पुढे अजूनही बऱ्याचशा लढती बाकी आहेत, परंतु लवकरात लवकर आयोजक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतील आणि आजच्या या मेगा फायनलच्या लढती देखील आपण लवकर लवकर कंप्लीट करणार आहोत. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच अजिंक्य सर. अगदी आपण पहिल्या रात्रीपासून जो डाटा होता आपण सर्वांपर्यंत पोहोचवला. नक्कीच आजच्या रात्रीमधल्या टॉप 6चे जे सर्व काही संघ क्वालिफाय झाले होते त्याच्यामधल्या त्या पोलच्या मॅचेस असणार आहेत. त्यानंतर सेमीफायनलचे राऊंड असतील, फायनल राऊंड असेल, कारण की आज ग्रँड फिनाल डे आहे. या स्पर्धेची अंतिम रात्र. या स्पर्धेची आपण पाहिले तर पहिली मॅच मैदानात रंगतीये. त्यामधील पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हर्स नंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. आपण पाहतोय ऑन साइडला क्षेत्रशेखा आहेत, पण त्या डोक्यावरून पुन्हा एकदा बॉर्डर लाईन पार आलाय आलाय चौकार. नक्कीच नुकताच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक विवाह बंधनामध्ये अडकले. सेकंड इनिंगला त्यांची सुरुवात झालेली आहे आणि तेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोज जोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि नक्कीच मैत्रीसाठी हे सर्व काही सहन करावं लागतं. इतिहासामध्ये देखील आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैत्रीसाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्याचबरोबरीनं सुदामाचे कडवे पोहे देखील सहजरित्या खाल्ले होते ते श्रीकृष्णांनी. आणि तसंच हे मैत्रीचं अटूट नाटं आपण या ठिकाणी पाहतोय. गणेशजी देशमुख, प्रभाकरजी देशमुख, त्याचबरोबरीने प्रकाशजी पवार, मनोजजी जोहरे यांची ही एक वेगळी मैत्री आणि त्याचबरोबर त्यांचे सोबतीचे सगळ्या खऱ्या अर्थानं जे त्यांचा मित्रपरिवार आहे त्यांचं एक अतूट नाटं आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि आम्ही नेहमीच हेच उल्लेख करतो ना की तुम्ही जर एक असाल ना तर तुम्ही नेक असाल. आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलतोय. यावेळेस चेंडू अगदी बेट करून जाणार, अगदी बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन होत नसताना अगदी फलंदाजाला शांत ठेवणार हा बॉल पहिला सरप्राईज बॉल होता. बॅक टू बॅक या जे 2 चेंडू होता डॉट चेंडू मैदानात पाहतो. 3 चेंडूचा होता खेळ समाप्त. पहिल्या चेंडूमध्ये 4 धाबा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते गोलंदाज जगदीश यांच्याकडून. नक्की थँक्यू सो मच अजिंक्य सर. आपण पूर्णपणे या स्पर्धेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवतात. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक जी कार आली आहे लाईट ऑफ करायचं आहेत प्लीज. लाईट्स ऑफ करायचं आहेत. येस, थँक्यू सो मच. यावेळेस फटका देखील पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्रशेखा आहेत चांगला जज करतायत चेंडूला. तुन पंचांनी पंचांचा निर्णय अंतिमचा निर्णय असेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, पंचांशी वाद घालू नये. जो काही निर्णय असेल तुम्हाला स्वीकारावा लागेल. अगदी 6 रात्रींमध्ये आजची रात्र देखील आपण पाहिली तर एक चांगली पंचांची भूमिका आमच्या ऑफिशियल्सनी सर्वांनी पार पाडली आहे. तानाजी सर असतील, त्यानंतर अतुलजी डवळे असतील,
भरत जिजंगम असतील, त्यानंतर तनय शेलर असतील, या सर्वांनी अगदी ऑफिशियलची भूमिका या 6ही रात्र्यांमध्ये चांगल्या प्रकारे पार पाडले. त्यानंतर आपले साथी स्कोरर उदयजी लादे सर असतील, अगदी पहिल्या रात्रीपासून पहिल्या मॅचपासून ते आजच्या रात्रीपर्यंत स्कोररची भूमिका नक्कीच पार पाडतात. ती गुणलेखकाचं काम पूर्णपणे या स्पर्धेचं यांनी पार पाडलं. त्यानंतर समालोचनमध्ये आपण पाहिलं तर पुष्कर कानिटकर आणि मंगे सर असतील. नक्कीच मी स्वतः अगदी कालच्या रात्रीपासून या स्पर्धेला जॉईन झालो आणि आजच्या रात्रीमध्ये आमच्या सोबतीला आमचे अजिंक्य सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहिलं तर श्री गणेश दादा देशमुख देखील उपस्थित आहेत तिथं. त्यानंतर प्रकाश दादा उपस्थित आहेत, प्रभाकर दादाजी देशमुख उपस्थित आहेत आणि नक्कीच ज्या आयोजकांची जे मुख्य आयोजक त्यांची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होत्या ते मनोजी झोरे या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये आपला भेट देताना पाहतोय. सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं मैत्री चषकमध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळेचा फटका लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून गॅप मध्ये शॉट सिलेक्शन चांगला, बॉर्डर पार आलाय चौकार. अभि गरुडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला आणि सलग दोन पर्व आपण पाहिले तर RPL खेळत असताना नक्कीच त्या खेळाडूला आपण पाहिल्याने मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच त्या दर्जाचा खेळ मैदानाच्या सुरू केला. पहिला चेंडूवरती 4 धाब्याने सुरुवात केली आहे गोलंदाजाची. त्यावेळी देखील हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळलात. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणत असताना इथून काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, ना तूने देखा ना मैंने देखा, हुआ ऍक्सिडेंट आणि फलंदाज होतील इथून बाद. आगमन झालंय. मान्यवरांना मी विनंती करू की सन्मानपूर्वक साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत आहे. मान्यवरांचा आदर सत्कार आदर सन्मान होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना 150 वर्षात आता राज्य केलं इंग्रज खऱ्या अर्थाने इंग्रजांनी या भारत देशावरती, परंतु ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्याच खऱ्या अर्थाने संस्कृतीला जपणारा हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्ह्यामधील अगदी हा कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यामधील निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे वर्णे गाव आणि त्यांची चालू असणारी ही प्रामुख्याची तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रचलित असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आदरणीय सुनीलजी शिर्के साहेबांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आगमन. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि मान्यवरांचं सन्मान नक्कीच आपण या मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळात करणार आहोत. आपण आलात, आप आहे बाहेर आई आणि तुमच्या येण्यानं अगदी या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले मनपूर्वक आभार आभार आभार. येस, थँक्यू सो मच. नक्कीच साहेबांचं स्वागत आहे. मैत्री चषक 2026 वर्णे क्रिकेट आयोजित वर्णे चषकमध्ये पण पाहिलं. सुनीलजी शिर्के दादा या स्पर्धेमध्ये अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्यात, स्पर्धेचा आनंद घेतात. व्यासपीठावरती या दादांचं नक्कीच सहर्ष स्वागत असेल. बोलूया मॅचकडे. मंगेश शाळेत 14 षटक हाताळण्यासाठी नक्कीच येस नक्कीच पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांना अगदी रात्रीच्या या वेळेमध्ये कवात करण्यास भाग पडलं. दोन्ही आज समांतर केले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. आमचे मित्र अक्षय पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. गोडिलगावचे सुपूत यंग हँडसम अँड चार्मिंग बॉय म्हणून त्याला मानलं जातं ते अक्षय पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. यावेळेचा फटका चांगला अलॉंग द ग्राउंड लेवल कार्पेट शॉट
क्षेत्ररक्षक आहे डीप मिडॉन मध्ये चेंडूची फेकी करतात परंतु अगदी गोलंदाजाने तिथून प्रॉपर तो थ्रो केला होता तो अटेम्प्ट करता आला नाही इथून काय घडतंय पुन्हा एकदा थ्रो केला जातोय जिथे एक धाव होती तिथून किती धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये धावा 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 घेतल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट 4 धावा कंप्लीट झाल्यात हा नक्कीच सुमेध आपण या ठिकाणी पाहतोय तब्बल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमधील ताळमेळ आता फार जुळलंय आणि हेच क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं कम्युनिकेशन यस नो वेट या 3 शब्दांना जर तुम्ही स्थान दिलं ना तर क्रिकेटमध्ये प्रामुख्याचे तुम्ही खेळाडू बनू शकता संघाचे तुमच्या विभागाचे तालुक्याचे त्याचबरोबर जिल्ह्याचे आणि तेच केलं अभि गरुडेनं आम्ही या अगोदरच उल्लेख केला तुम्हाला सांगितलं की RPL 2 सीझन खेळणारा हा खेळाडू आहे बरीचशी गुणवत्ता टासून मरलेला हा खेळाडू परंतु त्याच खेळाडूंसाठी नडाल टीमच्या खेळाडूंसाठी धाव फलकावरती धाव आहे 34 ऑन स्कोर कार्ड 34 धावा स्कोर कार्ड 34 धावा धाव फलकावरती आहे सुनीलजी शिर्के साहेबांना पारितोषिक लावलंय नडाल टीमसाठी लगातारचे 3 चौकार आले पण थोडंसं थांबा स्कोर कार्ड आपण बघतोय 35 ऑन स्कोर कार्ड माफी असावी 35 स्कोर कार्डावरती आहेत ओके ठीक आहे पद्धतीत बदल घडवलं स्कोररनं देखील आमचे मित्र आणि खूप चांगली स्कोरिंग त्यांची आपण गेल्या 5 रात्रीमध्ये पाहिलेली आहे आणि जर कोणत्या फलंदाजानं नडाल टीमच्या लगातारचे 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज सुनीलजी शिर्के साहेबांच्या माध्यमातून आणि लगातारचे 3 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज म्हणजे त्याने ATM या ठिकाणी खुलं केलं आणि ते सांगतायत मारो भाई मारो जम के मारो नक्कीच साहेबांचा धन्यवाद असेल कारण की अगदी स्पर्धा नडाल विपक्ष करसोंडी अशी मैदानामध्ये चालू आणि सुनील दादा ते उपस्थित झाल्यानंतर लगेचच क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं आपण पाहिलं आल्या आल्या लगेचच पारितोषिकांची बरसात मैदानाच्या आतमध्ये केली जाते खेळाडूंवरती हे दादांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम यावेळेचा चेंडू देखील अगदी वळण घेत असताना आमचे ऑफिशियल सांगतात हा चेंडू देखील वाईड आहे या ओव्हर मधला सेकंड वाईड आपण पाहतोय म्हणजेच एकच चेंडू जिथून खेळी झाली त्या पहिल्या चेंडू आपण पाहिलं वाईड त्यानंतर पुन्हा एकदा 4 धावा आल्या त्यानंतर लगेचच या चेंडू देखील वाईड घोषणा केली गेली यावेळेचा फटका बराच वेळ हव्यामध्ये प्रॉपर पंच झालं होतं परंतु टायमिंग फारसं कनेक्ट झालं नाहीये पण तो टिपला जातोय जेल गुड कॅच चांगला कॅच इथून कॅरी केलाय फलंदाजाचं पारीचं अंतर होतं समाप्त बॅट्समन बॅक टू दी डग आउट विकेटचं पतन झालं आतमध्ये अभि सारख्या मोठ्या फलंदाजाला इथून गोलंदाजाला पूर्णपणे यश आलंय बाद करण्यासाठी मोठी विकेट यावेळेचा फटका पण पाहतो आडवा बाट्याने खेळलात अलॉंग दी ग्राउंड लेवल शा फटका परंतु फील्ड फास्ट चेंडू मात्र थांबला नाहीये बॉर्डर लाईनच्या दिशेनं 4 धाब्यासाठी चौकार नक्कीच उदय सर मंगेश सर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इंटरेस्टेड थिंग जो असेल ना त्या ओव्हरमध्ये एक या 4ही ओव्हर्समध्ये एकही षटकार ना आला ती चौकारांची बरसात मैदानात झाली अगदी काय खेळ चालू आहे अगदी माइंडसेट कॅल्क्युलेटर माइंड मैदानामध्ये खेळ चालू आहे हवेमध्ये जे शॉट्स खेळले जातात त्यांना अगदी न खेळता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 40 आकड्यावरती
पहिली या शेवटच्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये एक मोठी धाव संख्या इथून सेट होत असताना मैदानाच्या आपण पाहतोय. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्यामध्ये 2 चौकार आलेत, एक वाईड आहे, 2 वाईड्स आहेत आणि एक विकेट देखील आली आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू फुल वसूल केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. यावेळेसचा फटका जांभळी होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. परंतु या चेंडू देखील एकच धाव, 4 चेंडू जवळ केले समाप्त. या इनिंग्स मधले 2 चेंडू बाकी असतील. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. त्यामधील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 2 बॉल्स बाकी आहेत. यावेळेचा फटका बॅटचा फ्लो आपण पाहिला, अगदी वेगाने केलं होतं फलंदाजानं. बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये, प्ले अँड मिस्ड. हा चेंडू देखील डॉट येतोय आणि 5 चेंडूचा इथून या इनिंग्स मधला खेळ समाप्त होतोय. शेवटचा 1 बॉल बाकी असेल या ओव्हर मधला, या इनिंग्स मधला. त्यानंतर नक्कीच इनिंग्स ब्रेक पाहायला मिळेल. एक चांगली धाव संख्या, अगदी चांगला टार्गेट सेट केलाय. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक आपण पाहतो बीट झाल्यात. त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होत्या, चेंडूला अडवतायत. इथून 1 धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, ती देखील कंप्लीट झाली आहे. वाईड +2 अशा 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चतुराची धाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते. वाईड चेंडू टाकण्यात आला, त्यानंतर यष्टीरक्षक फंबल झाले. त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याकडून बॅकअप येणं गरजेचं होतं. चेंडूने मात्र आउटफील्ड फास्ट असल्यास कारण बॅकवर्ड म्हणजेच थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आता 44 आकड्यावरती मोठं टार्गेट इथून सेट केलं आहे. वाईड साठी रिव्ह्यू रेफर केला बॉलिंग साइड टीमला. चला त्वरित आमचे ऑफिशियल थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये जे असतील त्यांनी त्वरित चेक करायचा हा डिसिजन. शेवटची चेंडू फेकत असताना गोलंदाजाने कुठेतरी लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू हाताळला, त्यानंतर त्या 2 धावा धावून काढलात. अगदी 3 धावा महत्त्वपूर्ण आल्यात. या 3 धावा तुम्हाला नक्कीच शेवटच्या अंतिमच्या ओव्हरमध्ये किंवा बॉलवरती नक्कीच बेस्ट ठरतील. ऑफिशियल वाईड बॉल आहे. रिव्ह्यू गमवलाय करसोंडी संघाने. शेवटचा बॉल बाकी असेल. चला त्वरित फील्ड सेट करायची आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं. आणि वाईड लावून आपण पाहिले तर एकच लाईन आहे. हरीशजी जाधव यांच्याकडून जर या बॉलवरती सिक्सर आला तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅट्समन राहुल साठी असेल हे पारितोषिक. तुम्ही सिक्सर येणं अपेक्षित आहे. लाईव्ह वरती देखील या स्पर्धेचे यावेळेचा फटका देखील चांगल्या पद्धतीचा अलॉंग दी ग्राउंड लेवल स्क्वेअर लेग बाउंड्री जवळ क्षेत्ररक्षक होते. वेगाने चेंडूपर्यंत धावत आला, परंतु 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिटलाच्या चपलाने आणि हरणाच्या गतीने ही धाव मात्र कंप्लीट करण्यात आली आणि या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 1 शॉट आहे, चेक करायचं. 1 शॉट ही घेतली गेली आहे. अगदी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या होत्या, त्यामधील 1 शॉटचा कुठेतरी क्रिटिकल डिसिजन वाटला. बिमरसाठी हा रिव्ह्यू चेक करायचा. चल नक्कीच हाईट पॅक या ठिकाणी चेक करण्यात आलं आणि वेस्ट हाईट अगदी खालच्या बाजूवरती लँड होणारा चेंडू आणि तिसऱ्या पंचांनी घोषित केलं इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि धावा मिळतील एकूणच पंच 2 आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवर. त्यांनी 47 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. ते आई कालंबा माता नडाल या टीमनं प्रतिस्पर्धी आई गावदेवी करसोंडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आणि 47 धावसंख्येचा पाठलाग
या ठिकाणी कशा रीतीने करणार त्या अगोदर नेक्स्ट मॅचचा टॉससाठी आम्ही कॉल देतोय. एकीकडे असेल घोडिवली ब आणि त्यांच्या विरोधात आतकरगाव, दोन्हीही टीमचे कॅप्टन. चला तातडीनं लगेच इनिंग ब्रेक्समध्ये आता इथून पुढे जर लाईव्ह पाहत असतील, इथून पुढील संघ आम्ही या ठिकाणी पाहतो या स्पर्धेमध्ये खेळणारे आतकरगाव, त्याचबरोबरीनं घोडिवली बी, कालनवाडी त्यांच्या विरोधात आई गावदेवी कुंबिवली आणि भार्गवी विलन कांडोली आणि भैरवनाथ वनवे यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही या ठिकाणी अनाऊन्स करतोय की इनिंग ब्रेक्समध्येच टॉस होणार आहे. प्रत्येक टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक्समध्ये या ठिकाणी उपस्थितीमध्ये असणं अनिवार्य असेल. जर एखादा संघाचा कॅप्टन उशिरा आला तर आयोजक कठोर कारवाई करतील, याकडे देखील कटाक्ष तुम्ही टाकला पाहिजे. आणि घोडिवली ब आणि त्यांच्या विरोधात आतकरगाव, दोन्हीही टीमचे कॅप्टन तातडीनं लगेच आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. 24 बॉल आणि 47 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. ते आई गावदेवी करसुंडी टीमला कशा रीतीनं या ठिकाणी केलं जाईल, 40 धावसंख्येपर्यंत रोखू असा उल्लेख केला होता करसुंडी टीमच्या कॅप्टननं, परंतु त्यांच्या विपरीत रणनीती आखली ते आई कालमा माता नडाल टीमच्या कॅप्टन आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूनं, आणि जबरदस्त बॅटिंग करत 46 धावसंख्येपर्यंत ते पोहोचलेत. 47 धावसंख्येचं करायचं पाठलाग, आणि त्या 47 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीनं केलं जाईल तत्पूर्वी आम्ही करसुंडी टीमच्या सर्व कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती करतोय, जो खेळाडू कक्ष आहे, जे खेळाडू चेअर आहेत तिथेच तुम्ही बसायचं आहे, अन्यथा आयोजक जे कारवाई करतील त्यांना तुम्हाला सामोरे जावं लागेल. सूचना या ठिकाणी समाप्त होतीये. धावसंख्येचा पाठलाग करायचा 24 मध्ये 47, परंतु जशी मॅचला होईल सुरुवात, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तसं आपण ऐकूयात मंगेश सर यांचा आवाज. हॅलो, आजच्या दिवसातली पहिली मॅच. हा नक्कीच, या ठिकाणी घोडिवली ब टीमचे कॅप्टन कुणाल पिंगळे आमचे जवळचे मित्र या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. वेलेवरती खऱ्या अर्थानं प्रभाकर सर, गणेशजी सर आपण पाहिलं तर वेलेवरती ते उपस्थितीमध्ये राहिलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबरीनं प्रतिस्पर्धीय आतकरगाव टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. चला तातडीनं आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कोणतीही सबब या ठिकाणी ऐकली जाणार नाही की आमचे खेळाडू कामावरती होते, आमचे खेळाडू उशिरा आले, आम्हाला ट्रॅफिक लागली. तुम्ही 10-15 मिनटे घरून निघत असताना अगोदरच निघावे, ही आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणतीही सबब आयोजक ऐकून घेणार नाहीत, आणि जर एखादा संघ उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला तर त्याच्यानंतर आयोजक कठोर कारवाई करतील. जरा मॅचला होतीये सुरुवात, आपण ऐकूयात मंगेश सर यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद सर. अजिंक्य सर धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. करायच्यात 24 चेंडूमध्ये 47 धावा. घरसोंडी संघाला एक चांगलं मोठं आव्हान घरसोंडी संघासमोर मात्र इथे ठेवलंय नडाल संघाने. एक चांगली मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मेगा फायनलचा दिवस तुम्ही पाहताय. या झकमकत्या ट्रॉफ्यांवरती आपलं नाव कोण कोरणार. या मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगला गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय. गोलंदाज आहे अभिजित. समोर आव्हान असेल फलंदाज मंगेश याचं. नॉन स्ट्राईकला पाहताय जगदीश. गेम ऑन. यावेळेस पहिला चेंडू मात्र अप्रतिम टाकला जातोय अभि या गोलंदाजाचा, परंतु इथे मैदानामध्ये काय घडतंय, एक धाव मात्र इथे घेतले जाते. अभि हा गोलंदाज रायगड प्रीमियर लीग सलग 2 वेळा खेळलेला हा खेळाडू आज गोलंदाजीसाठी मात्र नडाल संघासाठी गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये.
इथे मात्र अपील केली जात होती, परंतु पाहू शकता आमचे ऑफिशियल पंच स्क्वेअर लेगच्या दिशेने तानाजी सर असतील, तसेच मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय अतुल सर मात्र पाहताय, आणि स्कोरच्या भूमिकेत उदय सर मात्र तुम्ही पाहताय. केटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील मॅचचा आनंद तुम्ही घेताय. यावेळेस मात्र चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय, एक चांगला फटका फलंदाच्या बाडीतून आपल्याला बघायला भेटतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट, येतोय दर्जेदार चौकार. फलंदाजी करणाऱ्या टीमला इथून सुवर्ण संधी असेल, म्हणजेच करसोडी संघाला इथून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल. दादा मॅच पाहतात आणि पारितोषिक देखील लागले जातात. धन्यवाद मंगेश सर. धन्यवाद सुमित. जर पाहिलं तर मात्र प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, प्राईज देखील लावल्या जात आहे. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहिला. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4-4-4-4-4-4 चौकार. मध्ये 9 धावा. यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका आहे, सलग तिसरा चौकार येणार का? क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. इथे 2 धावा अडवू शकत नाहीये. 2 धाबीने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 11 वरती. पहिल्या षटक चालू आहे, पहिल्या षटकातले 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या पोचले जाते 11. 19 चेंडू बाकी आहेत, करायच्या 36 धावा घरसोंडी संघाला. यावेळेस थोडासा पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. तनय सर लगेच यायचं आहे. वाईटची मात्र इथे तिसऱ्या पंचांनी नोचा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच तनय शेलार सर मात्र इथे जॉईंट झालेत. नो बॉल आहे सर. म्हणजे पंचांचं हेलिकॉप्टर मात्र आकाशामध्ये फिरलंय. सांगतायत पंच उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू होता, निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. इथे मात्र पहिलं षटक संपतंय, धावसंख्या स्कोअर बोर्डवरती लागल्या जाते. घरसोंडी संघाची 12 वरती संधी देऊया DJ मास्तरांना.
पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती 12 वरती. 18 चेंडूमध्ये 35 धावा इथे मात्र करायच्या आहेत. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटते. नडाल विरुद्ध घरसोंडी या दोन दिग्गज संघामध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज नडाल गावातून बिलॉन करणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गावरती नयन मोरे नडल गावातून हा बिलॉन करणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मात्र नयन मोरे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर फलंदाज तुम्ही पाहताय मंगेश. एक चेंडूमध्ये 1 धावावरती खेळतोय, परंतु जगदीशच्या बॅटतून अप्रतिम फटके बघायला भेटलेत, ज्याने 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. गोलंदाज सज्ज आहे नयन. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केला. एक अव्वंतर धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती मात्र पोहोचल्या जाते. धावसंख्या जाते आमचे उदय सर सांगतायत 13 वरती. उदय सर शेवटचं षटक जे पहिलं पडलं ना इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये काहीसं मागडं पडलं होतं. त्या षटक मात्र काय 12 धावा आल्या होत्या आणि खरोखर यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क झाला नाहीये. इथे 1 धाव घेतली जाते. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. दुसरं षटक चालू असताना 14 वरती. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण मात्र बदली होईल. नक्कीच 14 धावा धावफलकावरती आहेत. हरीश जाधव, हर्षल दलवी, त्याचबरोबर सुबोध पाटील यांच्याकडून तब्बल 3 विकेटसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी नडाल टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक साध्य केली तर त्या गोलंदाजाला देण्यात येईल. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सुबोध पाटील आपलं या स्पर्धेमध्ये. हरीशजी जाधव आपलं मनपूर्वक स्वागत असेल. अतिरिक्त बाउन्स अगदी प्रमाणापेक्षा जास्त उचली घेतली चेंडूनं. चेंडू पडला त्यानंतर अतिरिक्त उचली घेतल्यानंतर पंचांनी खऱ्या अर्थानं त्याला दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने त्या ठिकाणी दिला आणि त्यानंतर गोलंदाजाला सांगितलं इथून पुढे तुम्ही चेंडू बाउन्स करू शकत नाही. दंडित केल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिला व्हाईट बॉल या षटकातील दुसरी अवंतर धाव खर्ची करतोय गोलंदाज नयन मोरे. लो फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. डीपमध्ये प्रोडक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. चौकार. गाडीवाले असतील आणि जरूर ते या ठिकाणी शेवटपर्यंत अगदी अटीतटीच्या लढती खेळण्यासाठी ते प्रयत्न करतील. जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळेल, परंतु जो हारेल त्याला इथून घरचा परतीचा प्रवास त्यांना करावा लागेल. यावेळेस चांगला फटका अगदी आपण पाहतो बॅटनं पायाच्या मधोमध परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं. तू महिमा अशी गपलत्ता असं वाटलं होतं की या ठिकाणी फलंदाज बाद होतील, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तोच योग्य निर्णय या क्रिकेटमध्ये देखील खेळत असताना तुम्ही घेतलात आणि जगदीश चालकीची विकेट पडता पडता त्या ठिकाणी राहिली. विकेट गमावली असती परंतु पॉपिंग क्रीजवरती जगदीश चालके सुखरूप आहे. नयन तयार. लो फुलटॉस त्याच्यावरती कडा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत जेला केलंय कॅरी, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. स्क्वेअर लेग पंच सांगतायत की रेफर केलं जातं आणि चेक केलं जाईल या ठिकाणी वेस्ट हाईट भीमरचा अनुचेंडू आहे की नाही आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचवणार आहोत. KTC लाईव्ह टीम त्यांची क्वालिटी तुम्हा आम्हा सर्वांना अगदी ठाऊक आहे. कित्येक स्पर्धा या सीझनमध्ये त्याने कव्हर केल्या. कित्येक मित्र म्हणेन लग्न समारंभ, वाढदिवस, बैलगाडा शर्यती त्यांनी या सीझनमध्ये कव्हर केल्या. असंख्य मित्र म्हणेन ही वाहिनी आपण लाईव्हच्या माध्यमातून झलकत असताना पाहिलेली आणि त्याच KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून त्यांच्या ऑपरेटर आणि अगदी ऑपरेटिंग रूममधून योग्य तो निर्णय तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी पोहोचवतील. चला नेक्स्ट मॅचसाठी आतकरगाव आणि त्यांच्या विरोधात
आपण पाहणार आहोत गोडिवली ब टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहे. आम्ही आतकरगाव टीमच्या कॅप्टनला ही शेवटची आणि अंतिम पुकार या ठिकाणी देत आहोत. जर तुम्ही योग्य वेळेत या ठिकाणी आलात नाही, प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये असेल, गोडिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत, आणि जर तुम्ही अगदी थोड्याच वेळामध्ये जर या ठिकाणी टॉस करण्यासाठी आलात नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघाला आपण या ठिकाणी टॉस विन म्हणून घोषित करणार आहोत. पंच, इट इज अ नो बॉल. धगधग वाढली होती नडाल टीमच्या पाठीराख्यांच्या अगदी हृदयामध्ये, परंतु ती धगधग आता पूर्णपणे वाढली जातीये. नो बॉलचा पंचांचा इशारा, एक एक्स्ट्राची धाव, त्याचबरोबरीने 2+1 अशा टोटली 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 23 या अंकावरती. नक्कीच अविनाशजी पालांडे यांचं या ठिकाणी, अविनाशजी पिंगळे गोडिवलीचे एक स्टार खेळाडू, लेजंड प्लेयर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत. त्याचबरोबरीनं वर्णेगावचे ज्येष्ठ नागरिक अनंताजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पंच, त्यांच्या समवेत दीपकजी देशमुख देखील असतील. नक्कीच आपण 3 बॉल सर. खेळ संपलाय, उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढील बॉल असेल फ्रीट, उघडा डोले, पहा नीट, पुढील बॉल आहे फ्रीट. बॉल तयार, मंगेश ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. आज चांगला स्ट्रोक अलोंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत, अडवणं थोडंसं कठीण होईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिस्ट लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. की एकूणच धाव फलकावरती धाबा आहेत त्या टॉस साठी आपण आमंत्रित करूया गोडवली बी अत्तरगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जर हे षटक पडायच्या आधी कोणता कर्णधार येणार नाही तर मात्र जो समोरचा संघ नायक असेल त्याला टॉस दिला जाईल. मंगेश जे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत, टॉस या ठिकाणी केले जाईल. यावेळेस ओव्हर ऑफ दी रोप, बॉल जाईल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, सिक्सर. टॉस बॉक्स कडे वळूया. सन्माननीय सुनीजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय तो गोडवली संघानं. नक्कीच बॅट आपण नाही घेत आहोत. नक्कीच मॅच चालू आहे. त्यांचं देखील म्हणणं अगदी रास्त असेल. कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेळेवरती तुम्ही उपस्थितीमध्ये राहिलात, यापेक्षाही जास्त अपेक्षा होती आयोजकांकडून. आणि पुन्हा एकदा खराब बॉल. ज्यावेळी तुम्ही दिशा खराब करताना त्यावेळी तुमच्या दशा आणि दिशामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे, आणि ती दशा होत असताना गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. बॉल जाईल यावेळेस सीमारेषा पलीकडे येतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल, आणि पंच धाबा किती? सिक्सर. म्हणजे एकूणच 7 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 7 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते तब्बल 40 या धावसंख्येवरती. आणि आणि गोलंदाज देखील या ठिकाणी बाद असेल. या मॅचमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही, आणि जरूर आपण पाहतोय की नवीन गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि आता विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 47चा करायचं होतं पाठलाग आई गावदेवी करसोंडी टीमला. टॉस जिंकलाय ते गोडिवली ब या टीमनं. निर्णय काय कुणाल? निर्णय लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. क्षेत्ररक्षण करायला अर्थानं करावं लागेल ते गोडिवली ब या टीमला टॉस जिंकून, आणि फिल्डिंग बॅटिंग त्या ठिकाणी स्वीकारावी लागेल ती आतकरगाव या टीमला. आणि लाजबाब षटकार फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा ही मॅच संपण्यासाठी अगदी एका धाब्यांची गरज आहे. सहजरित्या हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय, आपल्या बाजूनं ओढलाय.
या मॅचमध्ये जी लगाम टाकायची होती ना नडाल टीमला, ती लगाम टाकता आली नाही. जे रोख लावायचं होतं, जे बंधन टाकायचं होतं, हा ते बंधन टाकता आलं नाही. चला, घोडिवली ब टीमचे सर्व खेळाडू, आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला दिसत असेल बराचसा दूरवरून, अगदी त्याच्या उजव्या बाजूवरती तुम्ही यायचंय. रोहन पालांडे यांचं या ठिकाणी आगमन, त्याचबरोबरीने सागरजी पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की, आणि त्याचबरोबरीने अविनाशजी पालांडे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. अविनाश पालांडे एक लेजंड प्लेअर आहेत खऱ्या अर्थानं, घोडिवली गावचे सितारे. आम्ही लहान असताना त्यांची बॅटिंग पाहिली होती, जबरदस्त बॅटिंग कित्येक मैदानं त्यांनी त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली आहेत. त्याचबरोबरीनं अविनाशजी पिंगळे देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय, जे जे ज्येष्ठ नागरिक किंवा एक व्यावसायिक दर्जाचा खेळ ज्यांनी खेळलाय, त्याचबरोबरीनं गावातील मित्रमंडळी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी आले असतील, घोडिवली गावचे, आतकरगाव गावचे, त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. एक धावसंख्येची गरज आहे, येणारे शेवटचे 12 बॉल आणि एक धावसंख्येची गरज. बॉल तयार. पहिलाच बॉल फिरून टाकला होता, फिंगर रोल केले होते गोलंदाज राहुल वाघ या गोलंदाजानं, परंतु एका धावसंख्येची अजूनही या ठिकाणी विजयासाठी गरज आहे. तत्पूर्वी आपण एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रकाशजी सर, की प्रत्येक संघाने खऱ्या अर्थानं प्रभाकरजी आपण पाहिलं का त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, नो बॉलचा इशारा, हा सामना जिंकलाय करसुंडी टीमनं, त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या अगदी वेळेवरती तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजे. टॉस झाल्याच्या नंतर तुम्ही आयोजकांकडे येऊन तुमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही कंप्लीट केल्याच पाहिजेत. आणि हे सांगायला लागलं नाही पाहिजे प्रभाकरजी, कारण की तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळता, बऱ्याचशा टुर्नामेंट खेळता, त्यावेळी तुम्ही असं कधी करत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला ही सूचना पोहोचवतोय की ज्यावेळी तुम्ही टॉस करण्यासाठी येताना त्यावेळी ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही कंप्लीट केल्याच पाहिजेत. गतवर्षी एका टीमनं 500 रुपयेच कमी दिल्या होत्या, परंतु त्यांना तब्बल 5,000 रुपये कमी दिले होते याच आयोजकांनी. त्याकरता काटरन संघ होता, आयोजक सांगतात की तुम्ही बिंदास नाव घ्या. काटरन संघाने 500 रुपये कमी दिले होते, आयोजकांनी तब्बल 5,000 रुपये त्यांना कमी भरले होते. म्हणजे आता आम्हाला सांगायला लागलंच नाही पाहिजे की तुम्ही किती कमी पैसे कमी दिले पाहिजेत की जास्त दिले पाहिजेत, की योग्य ती जी फी आहे ती तुम्ही या ठिकाणी पोहोचवली पाहिजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मंगेश ठरवतो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. लगेच आपण या ठिकाणी आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. मी आदरणीय सुनीलजी शिर्के साहेब, शिर्के फार्मचे प्रोप्रायटर, यांच्या शुभासे आपण आज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. मी सुनीलजी शिर्के साहेबांसारखे मान्यवर अगदी कमी पाडतो दादा, कारण की इतका वेळ ते या ठिकाणी